नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील दत्तनगर आंबेगाव येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. नमस्कार ताई. वा, व्हेरी गुड. सगळे अगदी छान मस्त हसतायत. असे प्रसन्न चेहरे बघितले की खूप छान वाटतं या भावाला. खरं सांगतो, बऱ्याच दिवसानंतर सासरी गेलेली आपली बहीण जेव्हा माहेरी येते ना, आणि माहेरल्यानंतर असं वाटतं ना की इथे जाऊच नाही, थांबावं अजून काही दिवस, कारण तिथे इतके लाड केले जातात ना. ती डिझर्व पण करते कारण त्या लाडाचे, कारण बिचारी इतकी आपलं माहेर हक्काचं घर सोडून ती सासरी गेलेली असते. सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतकी व्यस्त असते आणि स्वतःला गुंतून घेतलेलं असतं की तिला तितकाच एक आनंद असतो स्वतःचा विरंगुळा घालवण्यासाठी, ते म्हणजे माहेर. आणि तुम्ही सगळ्या इथे माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी ह्या निघणार आहेच. चला तर मग या सगळ्या तायांसोबत जाऊया सगळ्यात आधी त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. तुझं नाव सांग. ज्योती हनुमंत नागरे. माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात आधी तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं, आई की बाबा? पप्पा. पप्पा. काय सांगशील पप्पांबद्दल? माझे पप्पा खूप शांत स्वभावाचे आहेत, म्हणजे स्ट्रिक आहेत खूप. म्हणजे त्यांना असा आरडाओरडा कधी केलेला आवडला नाही. पण ज्या वेळेस माझं लग्न झालं त्या दिवशी निघताना सगळ्यात आधी तेच रडले होते. त्यावेळेस मला इतकी मी इमोशनल झाली होती की जे असे शांत असतात, आज जाताना पहिल्यांदा तेच का रडले. मी मम्मीलाही बोलले, तू नाही रडली, पण माझे पप्पाच रडले. तर ती बोलते, तुझा त्यांचा सगळ्यात जास्त जीव तुझ्यामध्येच आहे. आणि अजून एक किस्सा म्हणजे कसा की मोठ्या भावाविषयी, की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला लहानपणापासून. इव्हन माझ्या डिलिव्हरीमध्ये मला टायफॉईड झाला होता 5व्या दिवशी. तर पप्पांना सकाळी फिट आली होती आणि रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता. माझं बाळ मोठं 5च दिवसाचं होतं. त्या अवस्थेत माझे वडील उठून त्याला रात्री 12 वाजता साखरपाणी पाजलं आणि ह्यानी एवढ्या भर पावसामध्ये कुठेच कॅब भेटत नव्हती, काहीच भेटत नव्हतं. त्या पावसात त्याने मला हॉस्पिटलला नेलं होतं, भावाने आणि बहिणीने. मी आजी आहे ती त्याच्यामुळेच आहे, मोठ्या भावामुळं. तो पण आज की पप्पांसारखं जास्त बोलत नाही, शांत स्वभावाचा आहे. घरात बोलकी जास्त मी आहे आणि माझ्या वडिलांना जास्त बोललेलं आवडत नाही. शिस्त आहे खूप त्यांच्याजवळ. आणि मला लग्न झाल्यावरती इथं वर्षभर करमत पण नव्हतं, कारण की मी गावाकडची होते आणि फ्लॅट सिस्टीममध्ये मला करमायचं नाही. मग हे मला मंथली माहेरी पाठवायचे. ते म्हणायचे जा तू. त्यांची मला प्रत्येक गोष्टी सहमत असायची की नाही, तुला करमत नाही मग तुझा जा महिन्याला. आणि माझा मुलगा हा घरातला पहिलाच नातू असल्यामुळं त्याचे मामा दर महिन्याला झाल्यानंतर त्याला घ्यायला यायचे इथं, की ताईला पाठवा आमच्याकडे. अशा आठवणी आहेत माझ्याकडे बऱ्याचपैकी वडिलांच्या. आम्ही पप्पांकडे वर मान करून बघत नाही. 4 बहीण भावंड, 4 जण आहेत. मला असं वाटतं की अजून शेवटच्या आम्ही हाच रिस्पेक्ट त्यांना दिलेला पाहिजे, आई आणि वडिलांना. एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर आहे ताई. आणि बाप जो असतो ना, वडील जे असतात ना, की त्यांचा धाक असतो, आईची माया असते. पण बापाचं मन जेव्हा बघायचं असेल ना, तेव्हा जेव्हा आपली लेकीची जी पाठवणी होत असते ना, तेव्हा सगळ्यात जास्त आपला बापच रडत असतो. हो. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. बसू शकते. आणि आता माहेरच्या आठवणीनंतर तुम्ही सगळ्या ताया ज्या खेळांची वाट पाहताय, ते खेळ आपण सुरू करणार आहोत, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला तर मग सुरू करूया सगळ्या खेळांना. आपण त्याआधी सगळ्यात आधी लकी ड्रॉ. आणि सुरू करूया आता आपला हा पहिला खेळ. या खेळामध्ये या सगळ्या ताया इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. आणि या खेळातून 10 ताई ज्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि या खेळाचं नाव आहे
खुर्ची आपण लहानपणापासून खेळत आलेलोच आहोत, पण ही संगीत खुर्ची फार वेगळी आहे. ती अशी की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नाचत नाचत फिरायचंय. आणि संगीत संपल्यानंतर समजा तुमच्या बाजूला रिकामी खुर्ची आहे, ती जरा जरी तुमच्या मागे गेली तरी ती तुमच्यासाठी बाद. त्यासाठी नळावरची भांडणं करायची आहेत. त्याशिवाय मजा नाही ना, आहे की नाही? म्हणजे काय नुसतं मसाला म्हणताय ना. हा मग काय, चला तर मग मजा करूया, बघूया. आता नळावरची भांडणं पण बघायची आहेत मला. काय टेन्शन घेऊ नका, सोडायला मी आहे. हा ओके, चला सुरू करूया. रेडी, चलो गणपती बाप्पा. आणि म्युझिक प्लीज. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. आणि अशा पद्धतीने 6 ताया बाद झालेल्या आहेत. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. पहिल्याच राऊंड मध्ये ताई बाद झालीस तू. हो. कसं काय, का बाद झालीस? म्हणजे तो माझा रेकॉर्ड आहे, मी नेहमी संगीत खुर्चीमध्ये हारते. सो इट वॉज एक्सपेक्टेड की मी फर्स्ट राऊंड. आणि त्याचा तुला आनंद आहे खूप. व्हेरी गुड. चला, मी आज पण हरलीये. व्हेरी गुड. माझा रेकॉर्ड ब्रेक नाही केला इन शॉर्ट. हे बात आहे, शाबाश. आणि किती वर्ष झाले ते लग्नाला? 15 वर्ष झाले. हो. अजिबात वाटत नाहीये, आहे ना? असं वाटतं आता 2 वर्ष झालेली आहे ना? थँक्यू. व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? आमचा बिझनेस आहे, इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे. ओके, व्हेरी गुड. कात्रजला. 15 वर्ष झालेली आहेत. हो. आणि एक बाळ पण आहे मला, 13 इयर्स. तेच मी आता विचारणार होतो, काय प्रगती? एक मुलगा आहे 13 इयर्सचा. व्हेरी गुड. भाऊजींचा स्वभाव व्यवस्थित, खूप छान आहे, शांत आहे माझ्यापेक्षा. बरं, ठीक आहे, हरकत नाही. ताई आता हा माईक फक्त पकडायचा आहे. मी आता जे करेन ते करून दाखवायचं. रेडी? ओके. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. ओके, रेडी? 1 2 3. हा, शाबाश. म्युझिक प्लीज. बरं, हे सगळं भाऊजी बघणार आहेत हा. म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है वो, मुझे दिल दिल को तेरा देवा. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. हा, लवकर. ताई, इथे. हा, शाबाश. ताई, लवकर इथे. या साईडला. का तू बात का झालीस? बॅड लक. एवढे भाऊजी मिळाले तुला, कुठे लक तर किती नशिबान आहेस तू. हा, भाऊजींचा स्वभाव कसं हो, आहे? खूप छान. व्यवस्थित. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती? एक मुलगी आहे. व्हेरी गुड. हरकत नाही, खूप छान प्रगती आणि खूप मस्त. ताई, पण आता मी जे सांगेन ते करायचंय. हा, ओके. आपण ते असतो ना जमुरे, असतो ना जमुर, हा, तसं मी आहे. हा, ओके. मी तुला काही विचारेन, त्याच्यावरती तू लगेच हे करायचंय. एक
हे करायचं. हा रेडी 1 2 3 हा हा रेडी 1 2 3 म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. अरे माझा डमरू वेगळा आहे, हिचा डमरू वेगळा आहे. हा म्युझिक प्लीज. हॅलो 1 मिनिट जरा इथं काहीतरी झालं होतं गोळ. काय झालं होतं इथं? नाही मी बसले आणि त्या पण बसल्या. नाही इथं ये. काय झालं होतं? मी बसायला गेले आणि त्या पण आल्या, दोघी बसलो एकाच घरात. अच्छा मग खुर्ची तुझी असं तुला म्हणायचंय का? तसं काही नाहीये. ठीक आहे म्हणजे नाही असं म्हणतच नाहीये पण हवी आहे. मग खुर्ची कोणाची आहे, तुझी की तिची आहे? दिली तर चालेल मला पण. बघितलं खुर्चीची किंमत किती आहे कळलं तुम्हाला? आणि आपल्या या खेळामधून ह्या ज्या 10 ताया ज्या खुर्चीवरती बसल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. ये आणि आपल्या पहिल्या खेळातून 10 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या या दुसऱ्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप्पे माझाच पहिला कपे. हा रेडी 1 2 3 ए गपे पहिला माझा कप आहे. सुरुवात बरोबर केली होती, नंतर जरा 19-20 झालेले आहेत. आता नाव कळलेलं आहे. आता खेळ सांगतो मी तुम्हाला. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर ती समोरची जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. कप पडला तर तसाच उचलायचा आणि पहिल्यापासून सुरुवात करायची आणि पार करत असताना कपाला हात लावायचा नाही तर तुम्ही बाद. ओके नक्की? चला तर मग कप ठेवा डोक्यावर. सुरू होतीये 1 2 3. व्हेरी गुड. पडलाय लवकर. हा 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 लवकर 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 लवकर. हा शबाश शबाश शबाश. हा व्हेरी गुड. हा मस्त. हा कप पडला. हा कप पडला. हा शबाश शबाश. कप पडलाय. हा मस्त मस्त मस्त. हा व्हेरी गुड. हा 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 तर इथे हा 5वा नंबर बाकी आहे. 5वा नंबर बाकी आहे. व्हेरी गुड. शाबाश 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 शाबाश. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि एक गप माझाच पहिला कप या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये. खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. हा खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. प्रेमाला खूप वर्ष झालेत असं वाटते. हा फुंकर प्रेमाची. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे की 5 डिश आहेत. ओके आणि त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत 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 ते नाणं बाहेर काढायचे. हा आणि जसं नाणं दिसेल हात न लावता हात मागे जसं नाणं दिसेल तसं ते असं तोंडात धरायचंय आणि हात वरती करायचंय. जी ताई पहिल्यांदा हात वरती करेल ती पहिली, जी दुसऱ्यांदा हात वरती करेल ती दुसरी. चला तर मग सुरू करूया. तुमची वेळ सुरू होते. 1
2 आणि तुमच्या डिशमध्ये कुकर मारायची, दुसऱ्या डिश मध्ये नाही. हा, एवढं लक्षात ठेवा. ओके, रेडी? कमॉन कमॉन, कॉन्सन्ट्रेशन. 1 2 आणि हा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याच पिठावरती कुकर मारायचे, शेजारच्या नाही. हा, ओके, रेडी? हा, रेडी. हा, ओके, फायनली 1 2 3. शाबाश. हा, आणि पीठ पुसायचं नाहीये, चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाहीये, चेहऱ्यावरचं पीठ पुसायचं नाहीये. पुसला तर पास. हा, व्हेरी गुड. ये पास. शाबाश. ओहो, ये पात आहे. आणि हा ताई लोक अशी छान दिसते अजून. भाऊजींना विचारावं लागेल, तेच सांगतील बाबा. पण खरंच तुम्ही सगळ्याजण इतक्या छान सुंदर दिसत आहेत ना. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. पहिली ताई जी आलेली आहे ती आहे, त्या बात आहे, 1 नंबरची ताई ही आलेली आहे. आणि 2 नंबर आहे ही ताई. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. है की नाही? खूप पण तुला असं वाटतंय तू दुसरी आली आहेस? नाही, मला वाटतं मग कशाला खूप छान वाटतंय? दुसरी ताई आहे ती ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि फुंकर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे ताई, तुमच्या समोर जो हिरव्या रंगाचा आणि पिवळ्या रंगाचे 2 फुगे दिसत आहेत ते तुम्हाला फोडायचे. हिरव्याच रंगाचा, पिवळा नाहीये. पिवळ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाचे हे 2 फुगे तुम्हाला फोडायचे. सगळ्यात आधी कुठल्या रंगाचा फुगा तू फोडणार आहे? हिरवा. पण पिवळ्या रंगाचा आधी फोडावा लागेल. ठीक आहे. ठीक आहे. काय स्ट्रॅटेजी वापरणार आहेस तू हा पिवळ्या रंगाचा फुगा फोडण्यासाठी? तुम्ही बघा ना आता मी काय करते ते. हा? तुम्ही बघा आता. अच्छा, बघायचंय, सांगायचं नाहीये. गुपित आहे. अच्छा, गुपित आहे. म्हणजे पिवळ्या रंगाचा फुगा आहे तो तुला दिसतोय. व्हेरी गुड. हे यातून सिद्ध होतंय. तुम्हाला दिसतंय ना, मग मलाही दिसतं. हे जे 2 फुगे दिसतंय, हा बरोबर ना? बरोबर आहे. 2 फुगे दिसतायत तुम्हाला? हा, तुम्हाला दिसतात. हा, मग आम्हालाही दिसतात. मला 4 दिसतंय. नाही, एवढे नाही दिसत. हा, पण 1 फुगा असं तुमचं म्हणणं, 1 फुगा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. हा, ओके. पण आता तो फुगा फोडायचा हिरव्या रंगाचा, पण त्याआधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधल्यानंतर संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती तुम्ही नृत्य सादर करायचंय जागेवरतीच आणि गोल 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 फिरायचंय. ओके, जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. म्युझिक प्लीज. गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय. व्हेरी गुड. आणि तुम्ही सांगू शकता ना. हा 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 हा. ये धप्पाक, ये धप्पाक. हा, ढकलायचं नाही, ढकलायचं नाही, ढकलायचं नाही. हा हा, मागे 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 मागे. ये धप्पाक. टच करायचं नाही, टच करायचं नाही. मागे 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 मागे. आणि या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हा, हा, कल्पना केली नव्हती इथपर्यंत पोहोचेल. बरोबर. हा, इथपर्यंत पोहोचले. तुमच्या हातून हा कप घेतला, खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. आणि हा जो कप आहे त्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायचे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. हा, गप. शाबास, व्हेरी गुड. आणि
आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? खूप छान. आज हुकमाची राणी झालीस तू. सगळ्यात आधी पहिल्यांदा फोन करून कोणाला सांगणार आहेस? मिस्टरांना. बरं ठीक आहे ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर घेणार आहे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा.